हॅलो हॅलो हॅलो. तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी अजित कुमार शिंगार पुतळे तुमचं अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. कालच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं सातवी पंचवार्षिक योजना म्हणजे काय ते आपण भाग पाहिलेला आहे. तत्पूर्वी आपण 6वी पंचवार्षिक योजना, 4थी पंचवार्षिक योजना, इतर पंचवार्षिक योजना आपण 2 दिवसापासून आपलं पंचवार्षिक योजना हे टॉपिक चालू आहे. तर बघा 8वी पंचवार्षिक योजनेपूर्वी आपण वार्षिक योजना 1990 ते 92 म्हणजे काय ते भाग समजून घेणार आहोत. 1990 ते 92 2 वर्षाचा कालावधीमध्ये जी योजना झाली आहे त्याचा आढावा आपण घेणार आहोत. तर बघा 7वी योजना संपल्यानंतर आपण कालच्या पिरियडमध्ये बघितलेलं आहे. 7वी योजना संपल्यानंतर लगेच 8वी योजना सुरू करण्यात आली का? आली नाही. याचं कारण काय? देशातील राजकीय अस्थिरता हे त्यामागील कारण होतं. अस्थैर्य त्याचं कारण होतं. त्याऐवजी 2 पंचवार्षिक योजना टप्प्याटप्प्याने राबवण्यात आल्या. पहिलं आहे 1990 ते 91 1 वर्ष. त्यानंतर दुसरा कालावधी आहे 1991 ते 92 हे 2 वर्षाच्या काळामध्ये वार्षिक योजना राबवण्यात आल्या. म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर काही विशेष वार्षिक योजना याच्यामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत. त्याचा कालावधी किती आहे तर 1990 ते 1992 आहे. तर बघा 1990 ते 92च्या दरम्यान अर्थव्यवस्थेमध्ये अनेक दुष्परिणाम निर्माण झाले. तर पहिला कोणता तर व्यवहार तोलाचे संकट, त्यानंतर परकीय चलनाचा अत्यल्प साठा, वाढती राजकोषीय तूट, चलनवाढीचा मोठा दर. 1991 ते 92 साली चलनवाढीचा दर 13.7% एवढा होता. उद्योग क्षेत्रामध्ये मंदी निर्माण झाली होती. 1991-92 साली आर्थिक वाढीचा दर फक्त 0.9% एवढा साध्य झाला आहे. तर बघा 21 जून 1991 या दिवशी PB बघा त्याचं काय पंतप्रधान होते बघा कोण होते तर 1991 रोजी किती तारखेला 21 जून 1991 या दिवशी PB नरसिंहराव यांचे सरकार अस्तित्वात आले. म्हणजे त्यांचं सरकार काय झालं निर्माण झाल्यानंतर जुलै 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन म्हणजे रुपयाचं मूल्यन करण्यात आलं. तर नवीन सरकारने 1 एप्रिल 1992 रोजी आपली 8वी पंचवार्षिक योजना म्हणजे काय आपली नवीन पंचवार्षिक योजना कधी झाली तर 1 एप्रिल 1992 रोजी आपली 8वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली आहे. इडिंगनेहा 8वी पंचवार्षिक योजना. अर्थशास्त्र असा विषय आहे भल्या विषय पाणी पाजतंय. तर बघा तुमचं कोणतीही परीक्षा असतो अर्थशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही जर अर्थशास्त्राकडे लक्ष दिला नाहीत तर तुमचा निकाल गेल्याशिवाय राहणार नाही. तर बघा त्याचा कालावधी कसा आहे तर 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 2000 म्हणजे काय 31 मार्च 1997 म्हणजे काय 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 म्हणजे काय 6 वर्षाचा कालावधी भेटलेला आहे. 8वी पंचवार्षिक योजना म्हणजे 6 वर्षाचा कालावधी भेटला. त्याचा मुख्य भर कशावर देण्यात आला तर बघा मानवी विकास आणि मनुष्यबळ विकास त्याचा आहे. तर प्रतिमान बघा आर्थिक उदारीकरण कार्यक्रम लागू करण्यात आल्यानंतर ही पहिली कोणती योजना होती पहिलीच योजना होती. तर मुक्त व्यापार बघा 1991 पासून जागतिक मुक्त व्यापार बाजारपेठेची निर्मिती करण्यात आली. तर बघा तत्पूर्वी बघा 8वी पंचवार्षिक योजना बघा आर्थिक उदारीकरण कार्यक्रम धोरण लागू करण्यात आल्यानंतर ही कोणती योजना होती पहिलीच योजना होती. 8व्या योजनेपासून सरकारने पूर्णपणे सूचक नियोजनाचा अवलंब केला आहे. तर 8व्या योजनेसाठी सरकारने आखलेल्या प्रतिमानांना राव मनमोहन प्रतिमान असे म्हणतात. कारण या योजनेतील सुधारणा PV नरसिंहराव डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या एकत्रित इच्छाशक्तीने सुरू करण्यात आलेला आहे. तर या प्रतिमानाने LPG प्रतिमान लिबरेशन प्रोटेक्शन ग्लोबलायझेशन म्हणजे काय LPGचा उल्लेख केलेला आहे. तर उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण UKJA हे प्रतिमान उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण असेही सुद्धा म्हणतात. हे प्रतिमान जॉन डब्ल्यू मेयर
मिलर प्रतिमानावर आधारित असल्याचे मान्य करण्यात आले. तसेच या प्रतिमानांना निर्यात प्रधान आर्थिक वृद्धीचे प्रतिमान एक्सपोर्ट लेड ग्रोथ मॉडेल असे म्हणतात. योजनाकरता प्रस्तावित खर्च 4,34,120 कोटी रुपये वास्तविक खर्च आहे. 4,74,121 कोटी रुपये आहे. त्याचं उद्दिष्ट काय आहे तर या शतकाच्या अखेरपर्यंत पूर्ण रोजगाराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी, त्यानंतर पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण करणे, लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणे, 15 ते 35 वयोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यातील निरक्षरतेचे संपूर्ण उच्चाटन करणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. तर बघा, सर्व खेड्यातील सर्व लोकांना स्वच्छ पाण्याची पुरवठा करणे, प्राथमिक आरोग्य सोयीसुविधा पुरवणे, रोगराईसाठी म्हणजे रोगराईपासून काय करणे मुक्त करणे हे कशाचं उद्दिष्ट आहे तर 8वी पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे. कृषी क्षेत्राचा विकास विविधीकरणातून अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करणे आणि निर्मितीचा योग्य असा शेतमालाला वाढावा म्हणून शेतमालाला भाव वाढावा म्हणून निर्माण करणे, त्यानंतर ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सिंचन सोयी इत्यादी सोयी सुविधा वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन तर भावी काळातील देशाच्या आर्थिक विकासाचा भक्कम पाया घालणे. तर वरील उद्दिष्टावरून असे दिसून येण्यात येते की 8व्या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट व त्यांचा मुख्य भर मानवी विकास यावर होता. तर सुरू करण्यात आलेला विशेष घटनाक्रम त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा. तर बघा, थोडक्यामध्ये आढावा घेऊया. तर बघा, 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 1992-93 मध्ये रुपयाचे व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तन, 2000 म्हणजे 1991 ते 94 मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय, तर 94-95 मध्ये चालू खात्यावर परिवर्तनीय करण्यात आला. 1992 मध्ये सेबी ला वैज्ञानिक दर्जा देण्यात आला. तर अशा प्रकारे विशेष घटनाक्रम दिलेला आहे. तर राष्ट्रीय महिला कोष स्थापन करण्यात आला. त्यानंतर बघा, 2 ऑक्टोबर 1993 रोजी 3 योजना तयार करण्यात, आश्वासित रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना, महिला समृद्धी योजना. त्यानंतर बघा, 23 डिसेंबर 1993 रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना, मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम MPLADS ही योजना सुरू करण्यात आली. 15 ऑगस्ट 1995 रोजी 3 योजना सुरू करण्यात आल्या. पहिला आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, दुसरा आहे मध्यान्ह आहार योजना, तिसरा आहे इंदिरा महिला योजना, चौथा आहे बघा संगम योजना. अशा योजना करण्यात आल्या. तर 1 फेब्रुवारी 1997 कधी बघा लक्षात ठेवा, 1 फेब्रुवारी 1997 रोजी गंगा कल्याण योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना भूजलाचा विकास करण्यासाठी वित्तीय मदत करण्याबाबत ही योजना करण्यात आली आहे. त्यानंतर आहे 9वी पंचवार्षिक योजना. तर बघा, त्याचा कालावधी आहे 1 एप्रिल 1997 ते मार्च 2002. 1998 मध्ये तत्कालीन UF सरकारने 9व्या योजनेचा पहिला मसुदा तयार करण्यात आला, जाहीर करण्यात आला. तो फेब्रुवारी 1999 मध्ये NDA सरकारने तयार केलेला दुसरा मसुदा राष्ट्रीय विकास परिषदेने संमत केला, पारित केला. त्याचा मुख्य भर कशावर आहे? कृषी आणि ग्रामीण विकासावर आहे. घोषवाक्य सामाजिक न्याय, समानतेसह आर्थिक वाढ. नवी योजना 15 वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग होती. ती खालील 4 बाबीवर संदर्भित होती: राहणीमानाचा दर्जा सुधारणे, उत्पादन क्षमता, रोजगार निर्मिती, प्रादेशिक समतोल, स्वावलंबन. तर योजना खर्च प्रस्तावित 8,95,200 कोटी रुपये, तर वास्तविक खर्च 9,41,040 कोटी रुपये आहे. त्याचे उद्दिष्ट काय आहे तर कृषी, ग्रामीण विकास यांना अग्रक्रम, कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवून रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक वाढीचा दर वार्षिक सरासरी 6.5% एवढा साध्य करणे, सर्वांना मूलभूत किमान सुविधा पुरवणे, पिण्यास योग्य पाणी, प्राथमिक आरोग्य सेवा, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी, योग्य निवाऱ्याच्या सोयी,
त्यानंतर शाश्वत विकास, त्यानंतर स्त्रिया, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय इत्यादीचे सबलीकरण, त्यानंतर लोकांचा सहभाग वाढू शकणाऱ्या संस्थांच्या विकासात चालना, पंचायत राज संस्था, सहकारी संस्था इत्यादी. विशेष घटनाक्रम त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा. एप्रिल 1997 रोजी भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित करण्यात आले. 1998 मध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम NHDP हाती घेण्यात आला. 1997 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता प्रदान करण्यासाठी नवरत्न मिनी रत्न शृंखला सुरू करण्यात आली. तर 1998 मध्ये भारतीय स्टेट बँकेने रेजंट इंडिया बॉन्ड योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर बघा जून 1999 मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू करण्यात आली. फेब्रुवारी 2000 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले. त्यानंतर 2000 ते 2001च्या दरम्यान आयात निर्यात धोरणात सर्वात प्रथम विशेष आर्थिक क्षेत्राची स्पेशल इकॉनॉमिक झोन ही संकल्पना मांडण्यात आली. एप्रिल 2000 पासून CNVT म्हणजे चिनवेट ची जून 2000 पासून FEMA ची अंमलबजावणी करण्यात आली. तर हाती घेण्यात आलेल्या योजना, पहिला सुवर्ण जयंती शहरी योजना, दुसरा आहे अन्नपूर्णा योजना, तिसरा आहे सुवर्ण जयंती जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे. प्रिंट मिस्टेक झाली आहे थोडं. त्यानंतर समग्र आवास योजना, त्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना, त्यानंतर अंत्योदय अन्न योजना, त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, त्यानंतर आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, त्यानंतर वाल्मिकी आंबेडकर आवास योजना, सर्व शिक्षा योजना. अशा प्रकारे नवी पंचवार्षिक योजना म्हणजे काय तो भाग झालेला आहे. त्यानंतर आहे भावी पंचवार्षिक योजना. तर 1 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2007 10व्या योजनेचे लक्ष्य GDPच्या वाढीचे दराचे लक्ष्य प्रतिवर्ष 8%, दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 2007 पर्यंत 21%, तर 2012 मध्ये 11% पर्यंत कमी करणे. 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर 16.2% पर्यंत कमी असणे. त्यानंतर बघा साक्षरतेचे प्रमाण 2007 पर्यंत 75%, तर 2012 मध्ये 80% पर्यंत वाढवणे. त्यानंतर बालमृत्यू प्रमाण 2007 पर्यंत दर आधारे 45 पर्यंत, तर 2012 पर्यंत दर आधारे 28 पर्यंत कमी करणे. माता मृत्यू प्रमाण 2007 पर्यंत दर आधारे जीवित जन्मामागे 2, तर 2012 पर्यंत दर आधारे जीवित जन्मामागे 1 पर्यंत कमी करणे. जंगलव्याप्त प्रदेशाचे प्रमाण 2007 पर्यंत 25%, तर 2012 मध्ये 33% पर्यंत वाढवणे. तर अशा प्रकारे त्याचं काय केलेलं आहे, तर 10व्या योजनेचे लक्ष्य आहे. तर त्याच्यामध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेतील सार्वजनिक क्षेत्रावरील खर्च, सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्यक्ष खर्च, 10व्या योजनेत सुरू करण्यात आलेल्या योजना. तर सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना, राष्ट्रीय कामासाठी अन्न योजना, त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान. त्यानंतर आहे 11वी पंचवार्षिक योजना. तर बघा 17 ऑक्टोबर 2006 रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या योजना आयोगाच्या पूर्ण बैठकीमध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोनास म्हणजे अप्रोच पेपर स्वीकृती प्रदान करण्यात आली. नियोजन मंडळाने 9 नोव्हेंबर 2007 रोजी 11व्या योजनेच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. तर कॅबिनेटने तिला 30 नोव्हेंबर 2007 रोजी संमती म्हणजे मंजुरी देण्यात आली. तर बघा 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने आपल्या
54व्या सभेमध्ये 11व्या योजनेला अंतिम मंजुरी दिली, म्हणजे काय मंजुरी दिली. तर बघा 11व्या योजनेची उद्दिष्ट त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर का त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या बघा कमी करणे, त्यानंतर त्या GDP वाढवणे, त्या असे बघा त्याच्या कॉमन गोष्ट दिलेली आहे जे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेली आहे. तर बघा त्याच्यामध्ये नवीन आहे मात्र तर इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक यांच्या जीवनाच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होण्याच्या दृष्टीने आर्थिक वाढ त्यांच्यापर्यंत झिरपत जाणे, म्हणजे काय त्यांच्यापर्यंत पोहोचणे आहे. त्याच्यामध्ये त्याच्या योजनेची दृष्टी आहे बघा वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगाराच्या संधीची निर्मिती होईल. आरोग्य शिक्षणासारख्या अत्यावश्यक सेवाची उपलब्धता विशेषतः गरिबांसाठी होईल. शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार, पर्यावरणीय शाश्वतता, लिंगविषयक असमानतेत घट, शासन प्रणालीमध्ये सुधारणा इत्यादी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आहे 12वी पंचवार्षिक योजना. तर कालावधी आहे 12वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 2012 पासून ते 31 मार्च 2017 दरम्यान राबवण्यात आली. 12व्या योजनेच्या दृष्टिकोन पत्राचा नियोजन मंडळाने 20 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या आपल्या पूर्ण बैठकीत स्वीकार केला. 15 सप्टेंबर 2011 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास संमती प्रदान करण्यात आली. तर 12व्या योजनेच्या दृष्टिकोन पत्राचे शीर्षक जलद शाश्वत आर्थिक समावेशी वृद्धी असे आहे. या दृष्टिकोन पत्राने 12व्या योजनेसाठी 9% वार्षिक वृद्धीच्या लक्ष्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर 15 सप्टेंबर 2012 रोजी नियोजन मंडळाने 12व्या योजनेच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. तर राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012 रोजी आपल्या 57व्या बैठकीमध्ये त्यास काय म्हणजे 57 बैठकीमध्ये त्यास काय मान्यता देण्यात आली आहे. तर 12व्या योजनेचे प्रमुख लक्ष्य आहे. तर पहिला आहे वाढीचा दर 8% वार्षिक सरासरी इतके ठेवण्यात आले. बचत दर 33.6% ऑफ GDP. गुंतवणूक दर आहे 38.8% ऑफ GDP. एकूण उपभोग खर्च 69.3 ऑफ GDP आहे. वस्तू निर्यात 16% ऑफ GDP. वस्तू आयात 25.2 ऑफ GDP. त्यानंतर आहे वस्तू व्यापार तूट -9 म्हणजे काय त्याच्यामध्ये मायनस दिलेला आहे 9.2% ऑफ GDP. सेवा निर्यात 3.5% ऑफ GDP. चालू खात्यावरील तोड 3.4% मायनस ऑफ GDP. भांडवल क्षेत्रातील खात्यावरील तोड 3.9% ऑफ GDP. तर दारिद्र्याचे प्रमाण 10% कमी करणे. गैर कृषी क्षेत्रात 50 दशलक्ष नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे. तसेच तेवढ्या व्यक्तींना कौशल्य प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे. सरासरी शालेय वय 7 वर्षापर्यंत वाढवणे. शालेय पटनोंदणीतील लिंग व सामाजिक तफावत दूर करणे. 1000 जीवन जन्मामागे अर्भक मृत्यूदर 25 पर्यंत आणि माता मृत्यूदर 1% कमी करणे. बाल लिंग गुणोत्तर 950 पर्यंत वाढवणे. एकूण जनन दर 2.1% आहे. तर 12व्या योजनेच्या नियोजित खर्चाची क्षेत्रीय विभागणी त्याच्यामध्ये करण्यात आली आहे. तर बघा 12व्या योजनेचा नियोजित खर्च आहे 76,69,808 कोटी रुपये. केंद्र राज्य केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये करण्यात आला इतका आहे. तो 11व्या योजनेच्या प्रत्यक्ष खर्चापेक्षा 108.59% जास्त करण्यात आलेला आहे. त्यापैकी केंद्राचा हिस्सा 56.5% तर राज्याचा व केंद्रशासित प्रदेशाचा 43.5% आहे. तर 12व्या योजनेच्या एकूण खर्चामध्ये सर्वाधिक हिस्सा सामाजिक सेवा क्षेत्राचा 34.74%, तर त्यानंतर ऊर्जा क्षेत्रात 18.75%, तर कृषी क्षेत्रात 17.25%, तर वाहतूक क्षेत्राचा 15.7%
7% हिस्सा त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. तर बघा, पहिल्या 3 योजनेच्या वाढीच्या दराचे लक्ष्य NNPच्या स्वरूपात ठरवण्यात आले आहे. तर चौथ्या योजनेत ते NDPच्या स्वरूपात, तर त्यानंतर मात्र ते GDPच्या स्वरूपात ठरवण्यात येत आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा परीक्षेला आलेला प्रश्न, नीती आयोग म्हणजे काय ते भाग समजून घेणार आहोत. तर नीती आयोग, एक मिनिट. हॅलो. तर बघा, नीती आयोग म्हणजे काय तो भाग पाहत आहोत. तर 1991 पासून सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादी प्रवृत्ती कमी झाल्या व मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे नियोजनाची गरज कमी होत गेली. नियोजन मंडळाचे काम अनावश्यक वाटू लागले. त्यामुळे 2014 रोजी झालेल्या मोदी सरकारने नियोजन मंडळ बरखास्त करून नीती आयोगाचे स्थापन करण्यात आले. त्याचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत. 29 मे 2014 रोजी स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाने पंतप्रधान मोदींना एक मूल्यांकन अहवाल सादर करून नियोजन मंडळाच्या जागी एखादा नियंत्रक आयोगाची स्थापन करण्याची शिफारस केली. 13 ऑगस्ट 2014 रोजी केंद्रीय कॅबिनेटने 15 मार्च 1950 चा सरकारी अधिनियम रद्द करण्यास मान्यता दिली आणि पंतप्रधानांना नवीन संस्थांचे प्रारूप निश्चित करण्यासाठी प्राधिकृत केले. 15 ऑगस्ट 2014 च्या भाषणात नरेंद्र मोदींनी नियोजन मंडळाच्या जागी चीनमधील राष्ट्रीय विकास सुधारणा आयोग NDRCच्या धर्तीवर एक संस्था स्थापन करण्याची घोषणा त्यामध्ये करण्यात आली. 7 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या राज्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत बहुतेक मुख्यमंत्र्यांनी जुन्या नियोजन मंडळाच्या जागी नवीन संस्था स्थापन करण्याच्या निर्णयास अनुकूलता दर्शवली आहे. 1 जानेवारी 2015 रोजी अधिनियमान्वये नियोजन मंडळाच्या जागी नीती आयोगाची एक अवैधानिक संस्था म्हणून करण्यात आली. नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया होय. म्हणजे काय, नीती आयोग होय. 8 फेब्रुवारी 2015 रोजी नीती आयोगाच्या प्रशासक परिषदेची पहिली बैठक घेण्यात आली आहे. नीती आयोग म्हणजे काय? कमेंट्स मध्ये सांगा नीती आयोग म्हणजे काय. तर बघा, त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे बघा, नीती आयोग ही भारत सरकारची थिंक टँक म्हणून स्थापन करण्यात आली. ती केंद्र तसेच राज्य सरकारांना म्हणजे काय, राज्य सरकारांना धोरण विषयक आणि व्यूहात्मक तांत्रिक सल्ला देईल. नीती आयोगाची रचना.
तर नीती आयोगाची रचना कशी आहे, तर नीती आयोगाची पूर्णकालिक संघटनात्मक रचना, प्रशासक परिषद, प्रादेशिक परिषदा इत्यादीचा समावेश त्याच्यामध्ये होतो. नीती आयोगाची पूर्णकालिक संघटना यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये घेणार आहे. तर बघा, नीती आयोगाची पूर्णकालिक संघटनात्मक यंत्रणा पहिला आहे. दुसरा आहे प्रशासक परिषद, आणि तिसरा आहे प्रादेशिक परिषदा. तर नीती आयोगाची पूर्णकालिक संस्था, त्याच्यामध्ये पुढील व्यक्तीचा त्याच्यामध्ये समावेश होतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष, अंशकालीन सदस्य, पदसिद्ध सदस्य, विशेष आमंत्रित सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO. यांच्या प्रशासक परिषदेमध्ये अध्यक्ष पंतप्रधान आहे. नीती आयोगाचा उपाध्यक्ष, नीती आयोगाचे पूर्णकालिक सदस्य, नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य, घटक राज्याचा मुख्यमंत्री, दिल्ली आणि पुदुच्चेरीचा मुख्यमंत्र्यांसहित त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर केंद्रशासित प्रदेशाचा नायब राज्यपाल, नीती आयोगाचे विशेष आमंत्रित सदस्य याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर प्रशासक परिषदेच्या सभा गरजेनुसार घेतल्या जातील. परिषदेची पहिली सभा 8 फेब्रुवारी 2015 रोजी, तर दुसरी सभा 15 जुलै 2015 रोजी घेण्यात आली. प्रादेशिक परिषदामध्ये एकापेक्षा अधिक राज्यांना प्रभावित करणारे विशेष मुद्दे आपत्कालीन म्हणजे त्याच्यामध्ये बघा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदसिद्ध सदस्य, पूर्णकालीन सदस्य, मुख्य कार्यकारी म्हणजे त्याच्यामध्ये स्थिती प्रादेशिक परिषदामध्ये स्थापन केल्या जातील. तर नीती आयोगाचे कार्य त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. पहिल्या राज्याच्या सक्रिय सहभागाद्वारे राष्ट्रीय उद्योगाच्या उद्दिष्टाच्या संदर्भात राष्ट्रीय विकासाचे अग्रक्रम क्षेत्र व डावपेचाच्या याबाबतच्या सामायिक दृष्टिकोन विकसित करणे. दुसरा आहे सहकारात्मक संघराज्य व्यवस्थेत प्रोत्साहन देणे. यासाठी सतत राज्यांना बरोबर घेऊन आधारभूत पुढाकार व यंत्रणांचा व्यापार करणे. तिसरा आहे ग्रामीण स्तरावर व्यवसाय योजना तयार करण्यासाठी यंत्रणा विकसित करणे आणि त्यांचे शासनाच्या उच्च स्तरावर क्रमाक्रमाने एकत्रीकरण करत जाणे. चौथा आहे आयोगाच्या संदर्भित करण्यात आलेल्या क्षेत्राशी संबंधित आर्थिक डावपेच व सुधारणांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे व समाविष्ट करण्यात आले आहेत. हे सुनिश्चित करणे, आर्थिक प्रगतीचे पुरेसे फायदे प्राप्त न होणाऱ्या समाजातील वंचित घटकाकडे विशेष लक्ष पुरवणे. त्यानंतर बघा, डावपेचात्मक दीर्घकालीन योजना कार्यक्रमाचा आराखडा व पुढाकार घेऊन तयार करणे. कार्यक्रम व पुढाकाराच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञान, दर्जावर्धन, क्षमता बांधणीवर लक्ष देणे. त्याचे इतर बघा, त्याच्यामध्ये नीती आयोगाचे कार्य देण्यात आलेले आहेत. एकूण 12 दिलेले आहेत, पण 7 वाचलेले आहेत. बाकीचे जे भाग आहे तुम्हाला नोट्सच्या दरम्यान देण्यात येईल. नवीन भारत 2012 साठी विकास अजेंडा. तर 31 मार्च 2017 रोजी भारतातील पंचवार्षिक योजनांवर आधारित आर्थिक योजना संपुष्टात आल्यावर त्याच्या जागी 15 वर्षाच्या काळासाठी एक विजन डॉक्युमेंट तयार करण्याचे
नीती आयोगाने घोषित केले या डॉक्युमेंट्समध्ये पुढील 3 बाबीचा त्याच्यामध्ये समावेश असणार होता. 15 वर्षाचे विजन, 7 वर्षासाठी डावपेच, 3 वर्षासाठी कृती योजना. तर मात्र आता नीती आयोगाने नवीन भारत 2022 आहे का? हां, तर 2022 साठी विकास अजेंडा तयार करण्याचे घोषित करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी झालेली आहे. त्यासाठी 6 समस्यापासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी पायाभरणी केली जाईल. दारिद्र्य, अस्वच्छता, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयता, सांप्रदायिकता इत्यादी त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे पंचवार्षिक योजना आर्थिक नियोजन म्हणजे काय तो भाग झालेला आहे. तर उद्याच्या तासिकेमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.